बऱ्याच दिवसानंतर महाराष्ट्र केसरी पहलवान दादा शेळके यांची भेट झाली. मग आम्ही गेलो नामदेव कोकाटे यांच्या घरी, कारण त्यांच्याच गावचं मैदान होतं सराटी यांचं. अण्णासाहेब कोकाटे यांच्या वाढदिवसानिमित्त हे सराटीला कुस्ती मैदान घेण्यात आलेलं आहे. या ठिकाणी आयोजक पण आहेत. तर एकंदरीत या सर्व पहलवानांच्या कुस्त्या नेमण्याचं काम या ठिकाणी तयारी चालू होतं. नारळ वाढून या ठिकाणी उद्घाटन झालं. हनुमानजीची पूजा करून चिक्या पहलवान या ठिकाणी वॉर्मअप करत होता. छोटे मोठे बरेचसे पहलवान होते आणि भरपूर कुस्त्या होत्या. मैदानं आणि कुस्ती क्षेत्र जवळपास या भागामध्ये बरेचसे तालमी असल्यामुळे सर्व पहलवान मंडळी, वस्ताद मंडळी या ठिकाणी आले होते. रावसाहेब आप्पा मगर कुस्त्या जोडण्याचं काम करत होते. तर या ठिकाणी बरेचसे प्रमुख पाहुणे उपस्थित होते आणि काही वस्ताद मंडळी होते. अशोक चोरमळे वस्ताद जे की इंदापुरीचे आहेत ते पण या ठिकाणी आले होते. त्यांचे खास मित्र आहेत. अण्णासाहेब कोकाटे यांचाही फोटो घेतलेला आहे, व्हिडिओ घेतलेला आहे. आणि गाराखोल्याचे वस्ताद होते. बरेचसे मंडळी पाहुणचार यांचा झालेला आहे. बालारपी शेख यांचे वडील आदम शेख भाई या ठिकाणी आले होते. विजयसिंह मोहिते पाटील माजी उपमुख्यमंत्री यांचे आगमन झालेलं आहे या ठिकाणी. तसेच मान्यवर बरेचसे उपस्थित होते. काही पुढारी राजकीय लेख पण आलेले या ठिकाणी. पहलवान संतोष दरवड व अमलभाऊ बागव यांचे आगमन झालेलं आहे या ठिकाणी. भरपूर अशा कुस्त्या होत्या. या भागामध्ये भरपूर पहलवान असल्यामुळे सर्वांच्या कुस्त्या जोडण्याचं काम चालू होतं या ठिकाणी. कोकाटे वस्ताद पण या ठिकाणी आहेत. त्यांचे मित्रमंडळी पण आहे या ठिकाणी. बरेचसे पहलवान मंडळी आहेत, बसलेले आहेत, शेवटपर्यंत थांबलेले आहेत. मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. प्रदीपदादा गडकर यांचंही आगमन झालेलं आहे. अण्णासाहेब कोकाटे यांचा वाढदिवस असल्यामुळे सगळे मित्रमंडळी या ठिकाणी आले होते. भरपूर कुस्त्या होत्या. या सर्वांच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे. आपल्याही चॅनलच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार सन्मान करण्यात आलेला आहे. गडकर साहेबांचंही थोडं मनोगत व्यक्त करण्यात आलं. नामदेव कोकाटे झालेल्या कुस्तीमध्ये विजय झालेले आहेत. ते गावचेच पहलवान आहे आणि बरेचसे कुस्त्या झाले. युवराज केचे सर यांचे निवेदनाचं काम या मैदानाला झालेलं आहे, त्यामुळे यांचाही सन्मान करण्यात आलेला आहे. खूप चांगलं निवेदन त्यांनी केलेलं आहे. हलगीवालकांचाही सन्मान करण्यात आलेला आहे. आपलाही सन्मान करण्यात आलेला आहे. पण आपण गावांचे सर्वांचे व्हिडिओ करतो, पण आपलंच व्हिडिओ करायला कोण नव्हतं. समीर शेख आणि कालीचरणचे तर आपण कुस्ती बघितली होती, वादग्रस्त होती, परंतु पंचांनी योग्य निर्णय दिलेला आहे. वस्तादांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्व वस्तादांचं थोडं फोटो व्हिडिओ केलं. कृषी मंत्री माननीय दत्तामामा भरणे यांचे आगमन झालेले. शेवटची कुस्ती त्यांच्या हस्ते जोडण्यात आलेली आहे. त्यांचंही कौतुक आहे. कुस्ती क्षेत्रामध्ये ते बऱ्याचदा मैदानाला दिसत असतात. वेळात वेळ काढून ते आलेले आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांचंही कौतुक आहे. 1 नंबरची कुस्ती होती. महाराष्ट्र केसरी पहलवान वेताळ शेळके व दिल्लीचा पहलवान. जे कुस्ती मैदान झालं ते अत्यंत शांतीपूर्ण वातावरणात झालं व सगळ्यांचं आपले केचे सर असतील, आमचे सगळे सहकारी मित्र असतील, आमच्या छत्रपती व्यायामशाळेचे आमचे मित्रमंडळ, ग्रामपंचायत सदस्य आमचे सर्व यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं व एकदम कुस्ती मैदान बघण्यासारखं झालं. त्याबद्दल मी तुमच्या सगळ्या टीमचा, सगळ्या पहिलवानांचा व सगळ्या आमच्या मित्रमंडळीचा, गावकऱ्याच्या वतीनं सर्वांचा आभारी आहे. नक्कीच धन्यवाद.